श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जानामि पृथ्वी समतरली तेनाम वाचे वसो जारूपे सागरात्मजा समजली ते रूप धानी वसो ज्या पादे फणिकाल्या स्पर्शिला तो पाद भाडी वसो ज्या हस्ते श्री गोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो तो हस्त माथा वसो। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। गेल्या 17 तारखेपासून महानुभाव शिदोरे आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर वरून अंजनगाव सुरजीजवळ असणारा टाकरखेडा मोरे या गावाला हा शिदोरी आश्रम ज्ञानमय शिदोरी याचं चिंतन करण्यासाठी आपल्या या गावामध्ये आला होता। आज या कार्यक्रमाच्या समारोपी निमित्त पंचावतार उपहार महोत्सव आपण हर्षोल्लासाने या ठिकाणी करत आहोत। पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त उद्देशी वासनिक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। ज्या ठिकाणी आहोत आपण ती जागा जिज्ञासा प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली। सर्व गावकरी मंडळीला या ठिकाणी सोयीस्कर असं पडलं आणि तुम्ही सर्वच या ठिकाणी सेवेसाठी तत्पर होते। सर्व सद्भक्तांना बऱ्याचशा सद्भक्तांना या ठिकाणी भजन पूजन याचा लाभ भेटला। प्रसाद वंदन हे सर्व आपल्याला करायला मिळालं। आज आपण समारोपीय सत्र घेत आहोत। रोजचा तुमचा भाव बघितला मी, आजचा तुमचा भाव बघितला। नंतर मी सांगतो। पंचावतार उपहार म्हणजे 5 अवतार आहेत। 5 अवताराला आपण आवाहन करत असतो। महाराजा आपल्या सन्निधानात आम्हाला लाभलं नाही, आपल्या सन्निधानात आमच्याकडनं आपणास काही देणं झालं नाही, आम्ही थोडे अधिकारी नाही करंटे आहोत। महाराजा आपण 5ही अवतारांनी या ठिकाणी येऊन आमच्यावली भाजी भाकर स्वीकार करावी आणि म्हणून आपण हा पंचावतार उपहार देवासाठी या ठिकाणी उपहार तयार केलेला आहे। सर्व सद्भक्तांनी या ठिकाणी उपहारामध्ये एक एक पदार्थ आणलेला आहे। त्या देवाला माझी प्रार्थना आहे की सगळ्यांच्या भावक्रियेला आपण मान देऊन या ठिकाणी भोजन करायला यावं आणि आम्हाला अधिकार घडवावे। ही भावक्रिया मित्रांनो देवापर्यंत पोहोचते, पण भाव कधी सहेतुक असतो आणि कधी निर्हेतुक असतो।
आणि म्हणून आपल्याला सहेतुक न करता निर्हेतुक करायचं आहे. देवाला आपल्याला भिक्षेत मागायचं आहे. देव मागायचा आहे, देवा मला तू पाहिजे. मी उपहार दाखवल्यामुळं मला दुसरं काही नाही पाहिजे. तुला तर मला जेवण नाही घालता आलं महाराज, थोडं भाग्य नाही माझं. आणि म्हणून सन्निधानामध्ये मी अळवायचा प्रयत्न करत आहे, प्रार्थना करत आहे. महाराजा, बाईसाचा पाणी भात तुम्ही स्वीकारला, सुदामाचे पोहे तुम्ही स्वीकारले. सुदामा देत नव्हतं तरी आपण घेतले. महाराजा, माझ्याही उपहाराचा स्वीकार करा ना. आणि म्हणून त्या देवाला प्रार्थना करून आपली ही भावक्रिया आपण देवाला अर्पण करत आहोत. मित्रांनो, 4 साधन आहेत. या साधनावरची बुद्धी कधी जाऊ देऊ नका. तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर हे आपले 4 विषय निघाले पाहिजे. आपला एखादा विषय गेला तर ढक्कल पास किंवा दुसऱ्या वर्षी काढता येतो. आपलं तसं नाहीये, आपल्याला दुसऱ्या सृष्टीत काढता येतो. हे 4 साधन स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक आहेत. हे 4 विषय आपल्याला महत्वाचे आहेत. आणि 4ही विषय आपले निघाले पाहिजे, म्हणजे टक्केवारी पडली पाहिजे 4ही विषयाला. जर एखादा विषय जर आपला यातला गेला तर आपण नापास होऊन जाणार. स्थान आहे म्हणजे जे कोणते आपले स्थान आहेत, जे 1650 तीर्थस्थान आहेत, त्याला वंदन करत जा. जवळून जात असताना तर खाली उतरून देवाला वंदन करत जा. प्रसाद म्हणजे आपण आषाढी एकादशीला विशेष करून प्रसाद वंदन सुटत असतं. ते प्रसाद वंदन करायला जात जा, आवर्जून करत जा. त्याने पुरुष धर्मी दक्ष होतो, पक्का होतो. वासनिक म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये प्रीती टिकवून ठेवा, एकमेकाला दंडवत करत जा. राग, द्वेष, काम, क्रोध, मत, मत्सर बाजूला करत जा. आणि भिक्षुक, भिक्षुक म्हणजे हे भिक्षुक आहेत जे संत, महंत, भिक्षुक, अधिकरण यांनाही भेटत जा, यांच्याकडनं ज्ञान ग्रहण करत जा. आणि जर समजा तुमची या 4 पैकी एखाद्यावर श्रद्धा नाही, भाव नाही, तर तुम्हाला देव प्राप्त होणार नाही. 4 विषय निघाले पाहिजे. 4 विषय नाही निघाले, एक गेला तर माणूस फेल होऊन जातो. आणि आपल्याला फेल व्हायचं नाही. आपण शाळेत शिकत असताना आपले जे विषय आहेत ते आपण निवडत असतो आणि ते विषयावर आपण अभ्यास करत असतो. आणि ते विषयाचा अभ्यास केला की आपल्याला टक्केवारी पडते आणि मग आपण पास होत असतो. चांगला अभ्यास केला तर मेरिट मध्ये येत असतो आणि आपल्याला मग त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि मग अमकी नोकरी आपल्याला लागते. आणि जर तुम्ही त्याचा अभ्यास केला नाही तर मेरिट मध्ये येणार नाही, नोकरी लागणार नाही, काहीच होणार नाही. म्हणजे 4 विषयाचा चांगला अभ्यास करा. हे जे प्रसाद आहेत ना, हे जे विशेष आहेत ना, हे प्रसाद आहे, स्थान आहे, पण ते जड आहे. स्थान कधी तुमच्याजवळ येतं का? तुम्हाला बोलतो का? तुम्हाला पोथी सांगतं का? नाही. ते स्थान आहे, देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे, पण ते जड आहे. पण तिथं वंदन केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान वंदन स्वीकार करतात, हे मात्र खरं आहे. तिथं तुम्ही उपहार दाखवला तर देव स्वीकारतो, हेही खरं आहे. पण जडापेक्षा चेतन ही थोर आहे. म्हणजे देवाचे भक्त, ज्ञानी, अधिकरण हे तुमच्याजवळ येतात, तुम्हाला सांगतात, पदयात्रा करवतात, ज्ञान देतात, तुमच्या घरी येऊन तुमचं भोजन स्वीकारतात.
आणि ज्या ठिकाणी तुम्ही चुकले त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आणि म्हणून जडापेक्षा चेतन थोर सांगितलं. आणि त्या चेतनाचे जर आपण दोष बघितले, जर तो विषय आपला गेला आणि देवालाच आपण भजलं, म्हणजे जड सामर्थ्यालाच भजलं, आणि एक विषय गेला तर देव प्राप्त होणार नाही, आपण फेल होऊन जाणार. आपला विषय एक गेलेला असतो. 10वीला अशी व्यवस्था आहे की एखादा विषय गेला की दुसऱ्या वर्षी काढायचा. 1 वर्षात तुम्हाला तुमचा विषय काढता येईल 10वीचा. पण इथं जर 4 विषयापैकी एक विषय जर तुमचा गेला तर एक सृष्टीचा काळ जातो. आणि सृष्टीचा काळ किती? अनंत अनंत युगे निघून जातात, तेव्हा एक सृष्टी होते. आणि म्हणून आपण आपले 4ही विषय चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि 4ही विषयाला भजन पूजन करून आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा आहे. अशा प्रकारे 4 विषय आहेत: स्थान, प्रसाद आणि भिक्षुक. आणि वासनिक तुम्ही आहात, इथं 4ही पण आहेत, म्हणून आपण धर्मावर आहोत. बघा तुम्ही आहेत की नाही? स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे. हे 4 जिथं आहेत ना, तिथं तुमचे 4 टायर आहेत. तुमची गाडी मोक्षापर्यंत पोहोचणार. पण यातलं एकही टायर जर पंक्चर झालं तर तुम्ही पोहोचणार नाही, तुमची गाडी जाग्यावर उभा राहील. आणि कोणी गाडी पंक्चरही केली, हे असेल हे तसे म्हटलं तरी गाडी चालणार नाही. आणि म्हणून कोणी पंक्चर केलं तरी आपण पंक्चर काढून पुढे चालायचं आहे. त्याच्याकडे न बघता आपल्याला परमेश्वराकडे बघायचं आणि परमेश्वर प्राप्त करायचा आहे. अशी ही क्रिया आपल्याला वाढवायची आहे, भावक्रिया वाढवायची आहे. अशी वाढवता वाढवता ही क्रिया आपल्याला देवापर्यंत घेऊन जाईल आणि एक दिवशी देव आपलं भोजन स्वीकारतील. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या सर्वांना हे 4 साधनाचं ज्ञान करून देत आहेत. श्री दत्तात्रय महाराज या मार्गाला मूळ आहेत. काय? या मार्गाचे आदि कारण श्री दत्तात्रय महाराज आहेत. आणि म्हणून त्या श्री दत्तात्रय महाराजांची कथा तुम्हाला सांगतो, ती भावक्रिया सांगतो. पण जीवाला भाव करत असताना मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की स्वार्थपर नको, निस्वार्थ पाहिजे. निस्वार्थ असलं तर मोक्ष, स्वार्थ असेल तर स्वार्थ. पण एक दिवशी स्वार्थ नासून जातो, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून आपलं काहीच नासलं नाही पाहिजे. आपल्याला नित्य फळ पाहिजे, ते मोक्ष. आणि ते जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करावी लागणार आहे, परमेश्वर शोधावा लागणार आहे. आणि तो आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला आपल्या घरातनं निघावं लागणार आहे. कार्तवीर्याचा कृतवीर्यो, कृतवीर्याचा कार्तवीर्यो, तो विकट बाहू जन्माला. काय? त्याला हात नव्हते, हात होते पण बोट नव्हते. आणि मग त्याचे वडील काय राजा होते, ते काळ धर्माला गेले. वडील सरल्यावर राजाचं राजगादी आपल्या मुलाला येत असते. मुलाला द्यायची होती पण मुलाला हातात तलवार धरता येत नाही. द्यायचं कोणाला राज्य? मुलगाही हुशार होता, मला राज्य देण्यासाठी मी योग्य नाही तो असा म्हणत होता. महाभारत बघितलं तर धृतराष्ट्र म्हणत होता मी योग्य आहे. अरे आंधळायस ना तू काय? तरीही राज्य त्याला दिलं, पण ते दिलं नव्हतं, हे ध्यानात घ्या. पांडून विहाळीसाठी गेला होता, शिकार करण्यासाठी गेला होता. हे बघ दादा, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, खऱ्या अर्थाने तुलाच राज्य दिलं गेलं पाहिजे होतं, पण तुला डोळे नसल्यामुळं मला त्या ठिकाणी राज्य भेटलं. पण मी शिकारीला जात आहे म्हणून हा मुकुट तुझ्या काय डोक्यावर ठेवत आहे, तू राज्य कर. पण राजनीतीचं ज्ञान मात्र धृतराष्ट्राला खूप चांगल्या प्रकारे होतं, फक्त धृतराष्ट्राला दिसत नव्हतं. तो आंधळा होता, तो विहाळीला गेला. तशा प्रकारची कथा आहे. सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य
याला बोट नव्हते आणि आपला वडील वारलेला आहे, राजा वारलेला आहे. सगळ्या जणांनी सगळ्या मंत्र्यांनी विचार केला राज्य द्यायचं कोणाला ना म्हणे कार्तिवृयाला द्यायचं. पण त्याला बोट नाहीत, त्याला हात नाहीत, तो तलवार कशी धरणार, आपल्या देशाचं संरक्षण कसं करणार. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला राज्य देता येणार नाही. अहो संत्री आणि मंत्र्यांनी विचार करूच तर कार्तिवृयाने सांगितलं मी राज्याला योग्य नाही, मला हातात तलवार धरता येत नाही, पण मी हातात तलवार धरण्यासाठी संत मुनी ऋषी यांच्याकडे जाऊन तपश्चर्या करून स्वतःला मंत्राने हात जोडून घेईन आणि तेव्हा साम्राज्य करेन. काय मी राज्य करेन पण हात जोडल्यावर. सध्या मला हात नाहीयेत तर मग जे प्रधान आहेत त्या प्रधानाला राज्यपद द्या. प्रधान राज्य चालू शकतो. काय प्रधानमंत्री असतो ना तो राज्य चालू शकतो. म्हणून प्रधानाला राज्याभिषेक केला आणि कार्तिवृय संताच्या शोधात निघाला, ऋषींच्या शोधात निघाला. मित्रांनो तुम्हाला असं वाटतं ना आम्ही प्रगत झालो, काही प्रगत झालं नाही. विज्ञानाने तुम्ही प्रगत झाले. त्या काळातले सगळेजण प्रगत होते ते कसे, मंत्राने हात जोडता येत होते, मंत्राने मुलं होत होते, मंत्राने कोणी भस्म होत होतं. तुम्ही गेले कधी मागच्या युगात बघितलं, इतिहास बघितला, द्वापार युगातलं महाभारत पाहिलं, त्रेतयुगातलं रामायण बघितलं, जरा मागे डोकवून बघत जा इतिहास काय बोलतो. काय मंत्राने हात जोडता येत होते, इतके अभ्यासू लोक होते. आज तुम्ही विज्ञानाने अभ्यासू झालात, चंद्रावर गेलात तर तुम्ही काय म्हणतात आम्हीच देव आहोत. काय तुमची बुद्धी त्या ठिकाणी देवाच्याही वरची व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून कार्तिवृय काय करतोय, संत मुनी ऋषींच्या शोधामध्ये निघतो. राज्याभिषेक त्या ठिकाणी प्रधानमंत्रीला केला आणि शोध घेत आहे. मग संत मुनी ऋषी कुठं राहतात, जंगलात राहतात, काय भुयारात राहतात, गुफेत राहतात. आणि म्हणून सगळ्या सह्याद्रीच्या रांगेवर बघत चाललेला आहे. वेगवेगळ्या संतांचे आश्रम बघितले, मठ बघितले, मंदिरे बघितले. ज्या ठिकाणी बरं नाही वाटलं त्या ठिकाणावरून तो परत निघून गेला. इथं नाहीये बरं, चला दुसरा मुनी बघू, दुसरा ऋषी बघू, कारण मला हात जोडायचे, मला त्या ठिकाणी शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, मला राज्य करायचंय, असा मंत्र मला जोडून घ्यायचा आहे. बघितलं त्यांनी, सगळीकडे बघितलं, ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी तो राहिला, पण त्या ठिकाणी त्याला मंत्राने हात जोडता नाही आले. आणि म्हणून तो सह्याद्री रांगेवर, सह्याद्री पर्वतावर, माहूर गडावर गेला. देवदेवीश्वरी या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं आश्रम होता, मंदिर होतं. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आश्रमाच्या दरवाजामध्ये, आश्रमाच्या अंगणामध्ये निर्वैर भूत खेळत होते. आश्रमाचं अंगणच असं पाहिजे मित्रांनो, ज्या ठिकाणी निर्वैर म्हणजे वैरी लोक, दुश्मन लोक आश्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर एकत्रित वागले पाहिजे, एकत्रित खेळले पाहिजे, एकत्रित बोलले पाहिजे. वैर कोणाचा आहे, जसं तसं वैर कोणाचं आहे ना, जसं तसं वैर आहे मांजरीचं आणि उंदराचं. काय मांजरीचं आणि उंदराचं वैर आहे. तुम्ही कधी बघितलं असेल, तुमच्या घरात मांजर येते, मांजर आल्यावर तुमच्या भानवशीवर कुठेतरी बसत असते आणि उंदीर तुमच्या डब्यातले लाडू किंवा काहीतरी खात असतो, काहीतरी करांडत असतो. म्हणून मांजर अशी बसलेली असते आणि तुम्हाला असं वाटतं मांजर झोपलेली आहे. ती झोपत नाही, ती टक लावून बघत असते. शिकार आले की सोडायची नाही. उंदीर काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी बाहेर निघतो. बस
डब्यावर झडप घालतो उंदीर, मांजर बघते पण इतक्या चोर पावलाने बसलेले असते जणू काही ती झोपलेली आहे. उंदराला सुद्धा असं वाटतं की मांजर झोपलेली आहे. उंदीर बाहेर येतो, करांडायला लागतो. जर उंदराने जर दाताने करांडलं नाही तर उंदराचे दात वाढतात आणि उंदीर मरून जातो. पण उंदराचा तो त्या ठिकाणी धर्मच आहे. उंदीर करांडतो, खातो, काहीतरी करत राहतो. आणि म्हणून मांजर बसलेले मांजरीनं बघितलं, झडप घातली, फाड कांदेशी झडप घातली, 2-3 डबे पडले. मांजरीनं उंदीर घेतला आणि पळाली. बाई धडकन देशी घरातून बाहेर आलं. काय झालं? मांजर आणि झोपलेली होती, पडली कस काय? मांजरीनं उंदीर धरला आणि गेली बाहेर. पाहिलं का किती दुश्मन आहे, किती झडप घातली माहितीये. इतक्या लांब बसलेली मांजर पण उंदीर नाही जाऊ दिला. कचकन धरला की नाही. तो उंदीर आणि मांजर आश्रमात खेळत आहेत. कोणाच्या? दत्तात्रय महाराजांच्या आश्रमामध्ये ते उंदीर आणि मांजर खेळत आहेत. जे दुश्मन आहेत एकमेकांमध्ये ते खेळत आहेत. आपण दुश्मन नसलो तरी एकमेकांमध्ये द्वेष मत्सर करत असतो. जर आपल्याच आश्रमात आपण आपल्याच इथं जर एकमेकांविषयी द्वेष करत असो तर आश्रमाचं पावित्र्य भंगवत आहात तुम्ही. त्या आश्रमाचं पावित्र्य भंगवू नका. त्या आश्रमाला बोट लागेल त्या ठिकाणी असं वागू नका. त्या ठिकाणी असं वागा की तुम्ही दुश्मन असले तरी त्या ठिकाणी उंदीर आणि मांजरासारखं वागा. काय एकमेका भेटल्याचा पाडू जाय. एकमेकांना भेटा, एकमेकांमध्ये संवाद करा, चर्चा करा, शास्त्राचा अभ्यास करा, इतिच्या कथावार्ता करा. त्या ठिकाणी त्या कार्तिवीर्याने बघितलं हा आश्रम थोडा वेगळाच आहे. त्या ठिकाणी तो कार्तिवीर्य गेला आणि बघितलं ससे खेळत आहेत, मांजर खेळत आहे, हरण खेळत आहे, सगळे प्राणी त्या ठिकाणी एकमेकांमध्ये खेळत आहेत. पण त्यांनी विचित्र पाहिलं, एक मांजर आणि एक उंदीर त्या ठिकाणी खेळत आहे. कमाल आहे म्हणे, या ठिकाणी हे दोघं खेळत आहेत, याचा अर्थ हा आश्रम काहीतरी विशेष आहे. त्या ठिकाणी गेला आणि तो आश्रम म्हणजे देव देवेश्वरीचा श्री दत्तात्रय महाराजांचा आश्रम होता. त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी तो कार्तिवीर्य सेवा दास्य करायला लागलेला आहे. इतकं सेवादास्य की बस अंगलक सेवा करत आहे तो कार्तिवीर्य. खूप सेवा करत आहे. सेवेनं देव प्रसन्न होतो मित्रांनो. म्हणून देवाने सांगितलं ते दास्य मोचक. आणि म्हणून माहीम भट्टाने चूल सारवायचा, राख काढायचा व्यापार घेतला, सेवा घेतली. आपल्याला तर चांगले काम पाहिजे असतात. जर आपल्याला वाढायला सांगितलं तर आपण गुलाबजामुन लाडू वाढत असतो. पाणी कधीच वाढणार नाही, पत्रवळ्या कधीच उचलणार नाही. जे हीन काम आहे ते मागून घेतलं माहीम भट्टाने. आणि माहीम भट्ट इतके श्रीमंत होते, रोज 60 भाज्याचा अनुभव घेत होते. त्यांचा एक उपर्ण त्यांचं इतकं महागाचं होतं की ते उपर्ण चोरण्यासाठी लोक यायचे. काय आपलं उपर्ण तरी किती रुपयाचं आहे, आपले कपडे तरी कोणी बघतं का, याचा विचार करून आपण चाललं पाहिजे. ते माहीम भट्ट चुलीला पोतरा घेत होते, मार्गामध्ये राख काढत होते. अशा प्रकारे हा कार्तिवीर्य श्री दत्तात्रय महाराजांच्या आश्रमात गेला आणि त्या ठिकाणी व्यापार करत आहे. व्यापार करत असताना इतकी सेवा करतोय की देव प्रसन्न करत आहे. सेवा केल्यानंतर साधू संत सुद्धा प्रसन्न होतात मित्रांनो. प्रसन्न होऊन साधू संत एखादा विशेष देऊन टाकतात, एखादी मूर्ती देऊन टाकतात. जे भजन पूजन करणारे, मार्ग आणणारे जे पहिले काही लोक आहेत ना, त्यांच्या घरामध्ये पहिल्या लोकांनी एक मूर्ती दिलेली, विशेष दिलेला आहे. का दिलेला आहे? हा भजक आहे, मार्ग भजक आहे. त्या ठिकाणी त्याला ते मिळालेलं आहे. आता जर तुम्ही कुठे गेले ना तर भेटणारच नाही मित्रांनो. काय इतकं दैवी युक्त विशेष मिळणारच नाही. तो कार्तिवीर्य श्री दत्तात्रय महाराजांच्या आश्रमामध्ये सेवा करत आहे. इतकी सुंदर सेवा, इतकी आवडीनं सेवा करत आहे. फक्त त्याचा हेतू चुकलेला होता. त्याला हात जोडायचे होते, त्याचा भाव होता, सगळं होतं, पण सहेतुक होता, निर्हेतुक नव्हता. मोक्षाचा भाव नव्हता. मला हात पाहिजे, हातामध्ये मला तलवार धरायची,
मला राज्य करायचंय, मला राज्य मिळालं पाहिजे आणि म्हणून तो त्या ठिकाणी सेवा करत आहे. पण सेवा तर केली, सेवा केली की मेवा भेटतेच मित्रांनो. आणि म्हणून सेवा करा, दास्य मोचक आहे. फक्त हेतुक करू नका, सहेतुक करू नका, निर्हेतुक करा. पण ज्यांनी सहेतुक केले त्यांची कथा मी सांगत आहे. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांची सेवा हा कार्तवीर्य करत आहे. करत असताना इतकी सेवा श्री दत्तात्रय महाराजांना मर्दनामादने होत होतं. त्या ठिकाणी मर्दनामादने दिले, स्नानाची सर्व तयारी केली, स्नान घातलं व्यवस्थितरित्या. त्या ठिकाणी चंदन चर्चित त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजाला स्नान घालून तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि आता श्री दत्तात्रय महाराजांच्या केश कळापांना धूप द्यायचा आहे. धूप म्हणजे धुपाटणं बघावं लागतं आणि त्यामध्ये आहार टाकावा लागतो आणि त्यावर ऊद टाकावा लागतो आणि ऊद टाकल्यावर त्या ठिकाणी धूप निघतं. म्हणजे त्या केश कळापाला धूप म्हणजे परिमळ द्यायचा आहे. श्री दत्तात्रय महाराजांचा केश कळापाला लवकर जर धूप दिला नाही तर केस वाळल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी धूप लागला नाही, त्या ठिकाणी परिमळ बसणार नाही. आणि म्हणून तो धुपाटणं बघायला गेला. धुपाटणं सापडत नव्हतं. सगळ्या आश्रमामध्ये बघितलं, कुठंच सापडलं नाही, काहीच सापडलं नाही. त्यांनी विचार केला, श्री दत्तात्रय महाराजांचे केश कळाप जर त्या ठिकाणी वाळले तर त्या ठिकाणी त्या केशांना त्या ठिकाणी परिमळ बसणार नाही. त्यांनी विचार केला नाही. चुलीजवळ गेला, चुलीजवळ खंगळा असा आहार पडलेला होता. आहार पडलेला तो बघितला, इकडे तिकडे बघितल्यानंतर काही सापडलं नाही. आणि म्हणून तो धाव पळत गेला. ऊद हातात आणलेला आहे, घेतलेला आहे आणि हात दोन केलेले आहेत. हात थापे होते, बोट नव्हते. आणि ह्या हातावर चुलीमध्ये असा तो हात घातला, इंगळ हातावर घेतले, आहार हातावर घेतला आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांच्या मागे येऊन उभा राहिला. आणि श्री दत्तात्रय महाराजांना त्यावर ऊद टाकून धूप दाखवत आहे. धूप दाखवत असताना त्या ठिकाणी परिमळ केसांना लागत आहे, केस कापणा लागत आहे, पण करपटाने आलेले आहे. त्या ठिकाणी त्याचा हात भाजत आहे. भाजत असताना वास येतोय भाजण्याला. आणि मग श्री दत्तात्रय महाराजांनी बघितलं, अरे वास कशाचा येतोय. मागे येऊन बघितलं, अरे काय करतोस, सांड खाली. माग प्रसन्न झालो मी तुझ्यावर. धुपाटणं सापडलं नाही म्हणून त्या स्वतःच्या हातावर तो आहार आणला आणि त्यावर ऊद टाकून माझ्या केश कळापांना तू धूप देत आहेस. प्रसन्न झालो माग. महाराज आपल्याला माहिती आहे मला काय पाहिजे. देव सर्वज्ञ आहे. महाराज मला बोट नाहीये, मला तलवार धरता येत नाही आणि म्हणून मी राज्याला योग्य नाही आहे. माझं राज्य मी प्रधानमंत्रीला दिलेला आहे. मला हक पाहिजे. सहस्त्रभुजा होती, सहस्त्रभुजा होतील, सहस्त्र अर्जुन नाव होईल तुझं. माग अजून माग प्रसन्न झालो. या दोन भुजामध्ये 1000 हातांचं बळ येऊन जाईल. माग अजून माग प्रसन्न झालो. महाराज या दोन हाताला सहस्त्र भुजांना पुरण एवढं राज्य पाहिजे. पृथ्वी ओलांकृत राज्य होती, सम्राट चक्रवर्ती असेल. काय सगळं मिळालं. महाराज त्याचा उपभोग घेण्यासाठी मला आयुष्य पाहिजे. ते म्हणतात अजून माग प्रसन्न झालोय तुझ्यावर. माग मागितला आयुष्य पाहिजे महाराज. चिरंजीव भवा, चिरंजीव कधी मरणार नाहीस तू. काय पण एक नियम आहे, आम्ही तुला वरदान देत आहोत पण आम्ही तुला नियम देत आहोत. नियमाने वाग. नियमाने वागला ना तुझ्या सारखा चांगला धनी कोणीच नाही. गत भविष्य वर्तमानाचं ज्ञान तुला देतो. गत म्हणजे सांप्रत, भविष्य म्हणजे भविष्यातलं, वर्तमानातलं, मागचं पुढचं सगळं ज्ञान तुला देतो. तिन्ही लोकी गमन होईल. पाताळ, मृत्यूलोक, स्वर्गलोकात तुला जाता येईल. ज्या ठिकाणी तू जाशील ना त्या ठिकाणी तिन्ही लोक तुझा मान करतील.
आणि जाणून तू लोकांचे मनोरथ पुरवशील असं वरदान दिलं. पण सांगितलं सहस्त्रार्जुना, आजपासून तुझं नाव सहस्त्रार्जुन आहे. इतिहासामध्ये तुझं नाव लोक आदराने घेतील, पण आम्ही सांगतो ना ते तू करायचं. जर तू आम्ही सांगितल्याला केलं नाहीस तर नाश पावशील. आम्ही ब्राह्मण आहोत, ब्राह्मणाला कधी डोचायचं नाही, संतांना कधी बोलायचं नाही, संतांची कधी निंदा करायची नाही, चुगली करायची नाही, संत महंत भिक्षुक वासनिक यांना कधी बोलायचं नाही. नियम ध्यानात घे. स्त्री म्हणजे विधवा स्त्री किंवा कोणतीही स्त्री, या स्त्रीला कधी डोचायचं नाही, कधी मारायचं नाही, तिच्यावर कधी शस्त्र उघडायचं नाही. काय स्त्रीला कधी बोलायचं नाही. अजून गो म्हणजे ब्राह्मण, गो म्हणजे गाय, गाईला तू कधी डोचायचं नाही, कधी गाईला खाटकाला विकायचं नाही, आणि गाय कधी कापायची नाही, कापणाऱ्याला विकायची नाही, आणि गाईला कधी मारायचं नाही. जर तू हे 3 नियम जर पाळलेस ना तर तू त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित राहशील. दिलं वरदान, बोट आले, आपल्या राज्यामध्ये परत चालला. निरोप पोहोचला महिकावती राज्यामध्ये. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य वापस येत आहे. स्वतःला त्याने हात जोडलेला आहे आणि तो वापस येत आहे. सगळं चतुरंग सैन्य जो प्रधान राज्य करत होता तो राजा त्या ठिकाणी त्या सहस्त्रार्जुनाला आणण्यासाठी, स्वागत करण्यासाठी सगळे सैनिक घेऊन, हाती घोडे उंट घेऊन स्वागताची तयारी करण्यासाठी रथ सजवून आणायला गेलेले आहेत. सगळे आणायला गेला राजा. राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाला व्यवस्थितरित्या सर्व साधू संतांना दान धर्म केला, सगळं व्यवस्थित केलं. आता साम्राज्य करत आहे. सहस्त्रार्जुन राजा झाला, सिंहासनावर बसला. प्रधानमंत्रीला राज्य दिलं होतं, त्याला आता प्रधानमंत्री केलं आणि स्वतः राजा झाला. बरेच दिवस त्याने सत्कार्य केले, जाणून लोकांचे मनोरथ पुरवले, साधू संतांना अन्नदान दिलं, इतरांचे बऱ्याचशांचे काम केले. पण राजाला एके जागेवर बसा वाटत नाही. राजा विहाळीला जात असतो, म्हणजे फिरायला जात असतो, म्हणजे शिकार करायला जात असतो. हा राजा सहस्त्रार्जुन शिकार करायला गेला. शिकार करायला गेला जंगलामध्ये. विंझुंगा पल्हाण्याच्या जंगलामध्ये गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर शिकाराच्या मागे लागला. शिकार करायची ना राजे लोकांना तर अशी तशी करत नसतात, मग कशाची करतात? हरणाची. आणि हरणाची शिकार करणं इतकं सोपं नाही मित्रांनो. हरणाने जर उडी मारली तर 12 हात उडी मारतं. इतकं पळतं ते, तितका तुमचा धनुष्य बाण नाही पळत. काय मग हरणाची शिकार करण्यासाठी निघाला आणि थोडस फडकन वाटलं की हरणाला ऐकू होतं. हरण चलधू पळत शिकार करायला निघाला जंगलामध्ये आणि हरण बघितलं आणि हरणाच्या मागे लागला. हरण पळत आहे. हरण कुठं दडपून गेलं, कुठं लपून गेलं कळालंच नाही. राजा पळत आहे, बघत आहे, पण हरण काही सापड नाही. राजा घामाघोर्त झाला, ताणवला. राजाला तहान लागलेले. सैनिक इकडे तिकडे बघत आहेत, राजे कुठे आहेत? सगळे सैनिकांनी बघितलं राजे या ठिकाणी आहेत आणि राजे घामाघोर्त झालेले आहेत. आणि मग राजाने सांगितलं मला तहान लागलेली, या जंगलातून कुठून हे जाऊन पाणी घेऊन या. सगळे सैन्य म्हणत आहेत या जंगलावर, या टेकड्यावर पाणी कुठे मिळेल? सांगितलं जा कुठेही बघा, मला पाणी प्यायचंय. जवळचा सैनिक गेला, जंगलामध्ये बघितलं, कुठंच पाण्याचा पत्ता नव्हता. एका गुफेमध्ये जमदग्नी आणि रेणुका सारी खेळत होते. ते तपस्वी होते. ते त्या ठिकाणी सारी पाठ खेळत होते. खेळत असताना त्या ठिकाणी सारी पाठ खेळत आहेत बघितलं. आणि मग तो संताकडे गेला, ऋषीकडे गेला, जमदग्नीकडे गेला आणि हात जोडले.
मैकावतीचा राजा शस्त्र अर्जुन तो सम्राट चक्रवर्ती आहे. त्याला तहान लागलेले पाणी पाहिजे होतं. मुनिवर जिथं माणसं आहेत तिथं पाणी आहे असं त्या सैनिकाला वाटलं आणि तो त्या ठिकाणी गेला आणि पाणी मागितलं. शेवटी संताकडे पाणी मागायला यावं लागलं. ठीक आहे पाणी पाहिजे. जमदग्नीला पाणी मागितलं. रेणुका सारी खेळत होते. सारी खेळता खेळता पडलेली एक काडी उचलली, कानात घातली आणि कानातला मळ काढला रेणुकाने आणि गुडघं तयार केलं. थोडस पाणी काढलं, त्याच्यामध्ये एक थेंब पाणी टाकलं. हे घ्या राजाला पाणी द्या. आपल्या लहानपणी गुडघं होतं ना पाणी प्यायला, तसा प्रकार. त्या सैनिकाने बघितलं आमची चेष्टा करताय का. कानातला मळ काढा, त्याच्यामध्ये एक थेंब पाणी टाकलं डोळ्यातलं आणि पुन्हा म्हणतात राजाला द्या. राजाची तहान होऊन जाईल, फेटून जाईल. चेष्टा करू नका. ज्या जाग्यावर तुम्ही राहतात ना ही जागा सुद्धा त्या राजाची आहे. जर मी राजाला सांगितलं ना तुम्ही आमची चेष्टा करताय, रेणुका म्हणते फक्त तुम्ही घेऊन जा. चेष्टा असेल ना तर राजाला घेऊन या आणि आम्हाला बंदी करा. जा घेऊन. पाणी पुरेल म्हटलं तर पुरेल. पहिले राजे लोक आणि सैनिक आणि मंत्री सल्लागार मंत्री सुद्धा हुशार होते. त्यांना माहिती होतं की मुनी ऋषी तपस्वी असतात, त्यांच्याकडे मंत्र असतात, हे काहीही करू शकतात. त्या सैनिकाने ते हातामध्ये घेतला आणि चालत आहे. राजाला तहान लागलेली म्हणून जरा लवकर चालत आहे. चलता चलता अर्ध्या वाटात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एक काडी आडवी आली, पाय अडकला म्हणून सैनिकाने खाली बघितलं तर हातातलं गुडघं खाली पडलं. खाली पडल्यानंतर भल्ला मोठा सरोवर तयार झाला. पाणीच पाणी. तहान लागली होती राजाला, व्यवस्था झाली सर्वांची. सगळं पाणी. सैनिक म्हणतोय बापरे काय तपस्वी लोक, मुनी ऋषीवर काय तपस्वी. पाणी एक थेंब टाकलं कानाच्या मळामध्ये सगळं सरोवर तयार झालं. काय आश्चर्यवान आहे. राजाला बोलवलं. राजन चला पाण्याचं सरोवर तयार झाला. मी एका ठिकाणी गेलो. एक जमदग्नी आणि रेणुका नावाचे एक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं मी पाणी मागितलं, एक थेंब पाणी दिलं. हे बघा सगळा सरोवर तयार झाला. चला पाणी प्यायला. राजा पाणी प्यायला येतो, पाणी पितो. हाती घोडे उंट सगळं सैन्य त्या ठिकाणी पाणी पितं. तृप्त होऊन जातं, शांत होऊन जातं. माणूस अशांत संताजवळ शांत होतो. मित्रांनो झाला का नाही शांत, पण तो पुन्हा शांत होतो. पाणी तर पिलं, पण आता याची व्यवस्था कोण करणार जंगलात. काय अपेक्षा वाढत जातात माणसाच्या. वाढली अपेक्षा म्हणजे पाणी तर झालं, तहान तर फेटली, पण आता भूक लागली. जा म्हणे पुन्हा त्या तपस्वीकडे, जमदग्नीकडे, रेणुकाकडे जा. त्यांना जेवणाची व्यवस्था होते का विचारा. पुन्हा सैनिक तिथं पोहोचला. राजाला सुद्धा संताकडे मागावं लागते. ध्यानात घ्या. राजे झाले म्हणून हवात राहू नका. कधी हवा जाईल नाही कळणार नाही. मित्रांनो पाहिली ना किती जणांची हवा गेली ना आली आहे ना. कशा कशा हवा होत्या तुम्हाला माहिती ना. कोणता पक्ष कसा होता, काय होता. इकडे हवा तिकडं, तिकडे हवा इकडं. हवा करायला वेळ लागत नाही मित्रांनो. म्हणून हवेत राहू नका. काय हवेत राहायचं नाही. कधी हवा जाऊ शकते आपल्या टायर मध्ये. कधी राजा पाय उतारा होऊ शकतो. ध्यानात घ्या. आणि ज्या गाडीत तुम्ही चालताना तिची हवा गेली ना तर काही होऊ शकतं, हे पण ध्यानात घ्या. म्हणून राजे झाले तरी संताला, साधूला, मुनीला, ऋषीला वंदन करायला, मानायला त्या ठिकाणी जा. देवाला वंदन करा, तुमचं काम होऊन जाईल. राजाला सुद्धा, सम्राट चक्रवर्तीला सुद्धा या जमदग्नीकडे, संताकडे यावं लागले की नाही, भिक्षा मागावं लागली की नाही. तुम्हाला वाटतं काय संतच भिक्षा मागतात. ज्या वेळेस संत भिक्षा मागतात त्यावेळेस लोक माहितीये कोणत्या नजरेनं बघतात. भिकारी म्हणून बघतात काही लोक. त्यांना तेवढं ज्ञान नाहीये. अरे देवाने मागायला सांगितले म्हणून मागितले, नाही तर मागायची गरज सुद्धा नाही. देव घरी आणून देईन.
पण तो तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्यापर्यंत देवाचा शिष्य, देवाचा भक्त देव पाठवतो. जा, त्याला दर्शन होईल, स्पर्शन होईल, संभाषण होईल आणि त्याचं खाल्ल्यावर त्याला अधिकार बांधेल. म्हणून तर भंडारेकराच्या घरी गेले, त्यांना ज्ञान दिलं, ज्ञानाचा अधिकार निष्पन्न झाला आणि मग भंडारेकर देवदेव करायला लागले. अशा प्रकारे सहस्त्रार्जुन तो सैनिक पाठवला, जा म्हणे भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पाठवलेला आहे. आणि मग गेला, सारी खेळत होते, विनंती केली जमदग्नीला, आम्हाला भोजन करायचं होतं. असं ठीक आहे, संताकडे भोजन मागावं लागलं मित्रांनो, राजाला सुद्धा. ठीक आहे म्हणे, तुम्ही हातपाय धुवून या आणि या झोपडीत बसा. झोपडी तर छोटी होती पण सगळं सैन्य त्या झोपडीत बसत होत. सैन्य, राजाला बसण्यासाठी सिंहासन होतं. राजाचे मंत्री ज्या प्रकारचे असतील त्या प्रकारचे आसन तयार केले गेले होते. बसले सगळे. जमदग्नीला इंद्राने कामधेनू दिलेले होते. इच्छा जेवण, कल्पना जेवण, जे पाहिजे, जो पदार्थ पाहिजे, ज्याला जी कल्पना होईल ती कल्पना त्या ठिकाणी त्या कामधेनूकडे केली. कामधेनू म्हणजे काम, म्हणजे जी इच्छा प्राप्त आहे तुम्हाला ते मागितलं की ती देते. कामधेनूला सांगितलंय, बघ हे सगळे राजे लोक, सैनिक लोक, ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण कर. सगळ्यांच्या पुढे ज्या इच्छेनं, जे इच्छाने पदार्थ मागत आहेत ते ताट त्यांच्या पुढे जात आहे. सगळ्यांपुढे जात आहे, एक एक ताट त्यांच्या पुढे जात आहे. इतकं सुगंधित आणि इतकं व्यवस्थित ते पदार्थ त्या राजे लोकांच्या दरबारात सुद्धा नाहीत. राजाला ताट गेलं, राजाचं जेवण झालं, अतिशय उत्तम झालेलं आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या झोपडीतल्या आश्रमाची स्तुती केली. काय आश्रम आहे, काय सात्विकता आहे, काय गार लागतं या ठिकाणी, काय जेवण आहे या ठिकाणचं. तुम्ही गेले ना कधी आश्रमात जेवण करत असता आणि मग तुम्ही म्हणता काय गोड लागतं ना आश्रमाचं जेवण. ते देवाचं जेवण आहे, तुमचं नाही, म्हणून गोड लागतं, हे ध्यानात घ्या. पण गोड खाऊन सुद्धा लोक कडू होऊन जातात, स्वार्थी होऊन जातात. हात धुतले, ताट बाजूला सरकवले, सगळे एकमेकांमध्ये बोलायला लागले. म्हणे काय आश्रमाचं वैभव आहे, काय चांगलं आहे, हे एवढे पदार्थ कुठून आणले, त्यांच्याजवळ कुठून पैसे आले, कुठून भेटलं. एक जणाने म्हटलं, हे पाहिलं का म्हणे यांच्या दरुजात गाय बांधलेली आहे, त्या गायीपासून हे सगळे पदार्थ मिळालेले आहेत. राजाजवळ चमचे असतात, चमचे, त्याला तुम्ही सासोले म्हणा किंवा पिये म्हणा. हे असे चमचे तुम्हाला सांगतो कानात सांगत असतात आणि जे कानातला ऐकतात का त्याचा नाश होऊन जातो. आणि म्हणून चमच्यांचं कधी ऐकायचं नाही, तुम्हाला सांगतो. हा, किती जवळचा चमचा असू द्या आणि त्यांनी आपल्या ताटात घालू द्या, पण आपल्या ताटात त्यांनी चमचा घातला की तो आपल्यातला एक घास काढून घेतोय, ध्यानात घेत जा. पण चमच्यापासून सावध राहायचं. आपला विनाश करतात हे चमचे, हे मधले, हे सासोले. म्हणून कानाने ऐकायचं मित्रांनो, डोळ्याने बघायचं आणि ऐकावे जनाचे, करावे मनाचे, तेही मनाचे न करता करावे त्या शास्त्राचे, ब्रह्मविद्या शास्त्राचे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्र प्रमाण ठेवून कार्य करायचं, जे शास्त्रात बसत नाही ते नाही करायचं. शास्त्र बाह्य सांगत असतील तर म्हणायचं करू आम्ही, येतो आम्ही. चमच्यापासून सावध राहा मित्रांनो. या राजाचा चमचा एक जवळ आला, सहस्त्रार्जुनाचा. म्हणे राजन, असं धन आपल्या जवळ पाहिजे, आपल्या राजवाड्यात पाहिजे. आणि राजवाड्यात किती हत्ती आहेत, किती घोडे आहेत, किती सिंह आहेत, किती वाघ आहेत, मग एक गाय असे आपल्या वाड्यात पाहिजे. अरे गाई तर आपल्याकडे गोशाळाच आहे, पण काय कामाचं आहे महाराज, त्यांनाच खाऊ घालावं लागतं. ही गाय आपल्याला खाऊ घालू शकते. तुम्हाला जी इच्छा झाली ना ते देऊ शकते, असं सामर्थ्य या गायीमध्ये आहे. महाराज, ही गाय मागून घ्या जमदग्नीला. चमच्याने कानात सांगितलं, ज्याचं खाल्लं का त्याच्यावरच उलटले.
ज्याचं खातात ना त्याच्यावर उलटतं काही लोक. जिथं खातात तेवढं गोड लागतं, खाल्ल्यानंतर तिकडे गेल्यानंतर उलट बोलायला लागतात. त्यांना तिकडे गेल्यावर कडू लागत, कारण त्याच्यावर ते खाता ना. म्हणून होतं हे सगळं सप्तदुर्व्यसनातलं. तिकडे गेलं की कडू लागत. काय तसं झालं सांगितलं कानात सहस्त्रार्जुनाला. अरे म्हणे आपण ब्राह्मणाला संतांना मागायचं चांगलं नाही, आपण सम्राट चक्रवर्ती आहोत. राजन तुम्ही सम्राट चक्रवर्ती आहेत, पण अशी गाय आहे का तुमच्या इथं? इच्छा भोजन देऊ शकते का? हा म्हणे ते पण आहे, मागून घ्या. ज्या जाग्यावर तपश्चर्या करतात ना ती जागा सुद्धा आपली आहे. हा नाही दिली तर काढून देऊ यांना. म्हणून काही लोक जमीन दान दिल्यावर सुद्धा वापस घेतात आणि संतांना काढून देतात. एक दिवशी संतांना काढलं ना तसं तुम्हाला सुद्धा देव काढणे ध्यानात घ्या. दान जर द्यायचं असेल ना तर अंतकरणातून द्या, आणि द्यायचं नसेल तर कशाला देता, कशाला बसवता, पुन्हा त्यांच्यासोबत कशाला वैर करता. संकल्प घातला संपला विषय. पण संकल्प घातल्यानंतर सुद्धा काही लोक बैमान होऊन जातात, आणि म्हणून खाल्ल्यानंतर बैमान झाले. हे सहस्त्रार्जुनाचं राज्य, सगळे सैनिक त्या ठिकाणी. आणि मग राजन म्हणतो ठीक आहे, मी म्हणतो जमदाग्नीला आम्हाला एक गाय दान द्या. सहस्त्रार्जुन जमदाग्नीकडे गेला आणि म्हणतो ऋषीवर आम्हाला एक दान द्यायचं आहे, दान द्या. राजन आम्ही संत मुनी ऋषी, तुम्ही आम्हाला दान द्यायला पाहिजे का आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे? कोणाचा हात खाली आहे कोणाचा हात वरतून आहे? तुम्ही राजे, राजाने दान दिलं पाहिजे, संतांनी नाही. म्हणजे ते काही असो, पण आम्ही एक वस्तू मागणार आहे ती तुम्ही आम्हाला द्या. माझ्याकडे नाहीच काही तर काय देणार मी तुम्हाला? म्हणजे नाही आहे. म्हणे काय आहे? म्हणे ही गाय आहे. ती गाय माझी असती तर मी तुमच्या दर्जात आणून बांधली असते, पण ती गाय माझी नाही, इंद्राने आम्हाला भेट म्हणून पाठवले. आनंद गाय भेट होती माहितीये तुम्हाला? आपल्या लेकीला आपण आनंद गाय देत होतो. हा आता देता की नाही मला माहित नाही. हा ती आनंद गाय भेटलेली म्हणे आम्हाला इंद्राकडनं, ती इंद्राने पाठवलेली आहे, आमची नाहीये. चमचा गाय म्हणतो, सासूला गाय म्हणतोय. राजन याला काय विचारता? गाय धरा आणि चला, ते आपलंच आहे सगळं इथलं. असं तुमच्याकडनं नेणं होत असेल, तुमचा दम असेल ना, त्या गायीला घेऊन जा. काय संत सुद्धा त्या ठिकाणी राजाला बोलतात. संताकडे तो सुद्धा पाठ असतो की एक दिवशी राजाला सुद्धा धडा शिकवतात. चाणक्य माहिती तुम्हाला? चाणक्याने धनानंद काय पाटलीपुत्र त्या धनानंदा धडा शिकवला होता. अरे धनानंद या रजविलासातून बाहेर ये, नाही तर अलेक्झांडर सिकंदर आपलं राज्य हिसकावून घेणार आहे. सावध व्हा, युद्धासाठी तयारी करा. एका साधारण शिक्षकाने गुरुने त्या राजाला सांगितल्यामुळे राजाला राग आला. लिखाण केलेलं पत्र तलवारीनं त्या ठिकाणी कापून टाकलं. राजन ज्या सिंहासनावर तुम्ही बसलात ना, हे सिंहासन नीतीचं आहे, अनितीचं नाहीये. संरक्षण करण्यासाठी तुम्हाला भेटलेलं आहे, जलसे बघायसाठी बाया नाचवायसाठी नाही भेटलेलं. सावध व्हा. धनानंद सांगितलं या ब्राह्मणाची शेंडी उचला, धरा आणि बाहेर नेऊन फेकून द्या. पकडलं, चाणक्याला उचललं, बाहेर नेऊन फेकून दिलं. चाणक्याने आपल्या शेंडीची गाठ सोडली. हे धनानंद, तुला या सिंहासनावरून खाली उतरवून तेव्हाच या माझ्या शेंडीची गाठ बांधेल. चेतावणी दिली त्या चाणक्याने धनानंदाला, आणि चाणक्य निघून गेला. आणि सगळे चाणक्याला शोधण्यासाठी गेले, आणि त्याचं नावच चाणक्य होतं. तो तुम्हाला काय भेटणार आहे? शोधून सुद्धा सापडला नाही. गुलाम भेटला, चंद्रगुप्त भेटला, राजा केला. धनानंदला ओढला आणि गुलाम राजा करून टाकला चंद्रगुप्त मौर्य. पाहिलं?
केला की नाही राजा? आणि म्हणून संताकडे तो सुद्धा पाठ असतो, तो राजाला सुद्धा ते सांगू शकतात। आणि म्हणून त्या ठिकाणी जमदग्नी सांगत आहे, या गायीला नेऊ नका, ते इंद्राची गाय, हात लावू नका, नाहीतर वेगळं होऊन जाईल। काय होणार? चमच्या जवळ आला, धरा रे गायीला, या सगळे जवळ, सगळेजण गायीला धरण्यासाठी जवळ आलेले आहेत। आणि मग ती गाय त्या ठिकाणी उभा आहे आणि धरायला गेले, तलवार त्या ठिकाणी घेतलेली आहे, सगळे धरायला गेलेले आहेत। धरण्यानंतर त्या ठिकाणी तिच्या शिंगापासून, खुरापासून, रोमापासून, शेपटीपासून त्या ठिकाणी योद्ध निर्माण झालेले आहेत। आणि मग ते योद्ध स्वर्गातून खाली आलेले आहेत आणि ते योद्ध त्या ठिकाणी शस्त्र अर्जुनाच्या सेनापती सोबत, सगळ्या सैन्यासोबत युद्ध करायला लागलेले आहेत। हाती दळ, घोडदळ, उंट दळ, सगळे युद्ध त्या ठिकाणी होत आहे आणि सगळे त्या ठिकाणी साफ करून टाकले। सहस्त्र अर्जुन एकला उरला, सगळ्याचा विनाश झाला। विनाश काले विपरीत बुद्धी, त्याचं ऐकलं नसतं तर झालं नसतं, पण चमच्याचं ऐकल्यानंतर सगळा विनाश झाला। काय? आणि मग शस्त्रार्जुनाने आपल्या म्यान मध्ये तलवार काढली। या ब्राह्मणामुळे सगळं झालं म्हणे, या गायीमुळे सगळं झालं। गेला आणि गायला एक घाव मारला, गाय स्वर्गात निघून गेली। या ब्राह्मणाने गाय दिली असती ना तरी माझं सैन्य मिळालं असतं, पण याने दिली नाही ना। आला, धावून आला, जमदग्नीच्या अंगावर धावून आला। जमदग्नीला त्या ठिकाणी शिर निवटलं। दुसरा घाव घालायचा की रेणुका जवळ आल्या, ओ मारू नका, माझ्या पतीला मारू नका। काय केलं त्यांनी? तुम्हाला जेवण दिलं, तुम्हाला पाणी दिलं, तुम्हाला बसायला टाकलं, तुम्हाला झोपडीमध्ये बसवलं, तुम्हाला सिंहासन केलं, तुम्ही का मारता माझ्या पतीला? अरे सरक, तिला एक घाव मारला छातीवर, चाळकन रक्ताची चिळकांडी उडाली, दोघही खाली पडले। ज्याने खाऊ घातलं त्यांनाच मारलं, राजाने मारलं, सहस्त्र अर्जुनाने मारलं, आणि राजाला आठवलं, सहस्त्र अर्जुनाला आठवलं। अरे देवाने, श्री दत्तात्रय महाराजांनी मला सांगितलं होतं वरदान देताना, गो म्हणजे गायीला मारायचं नाही, ब्राह्मणाला मारायचं नाही। मी गायीला मारलं, ब्राह्मणाला मारलं, रेणुकालाही मारलं। अरे बाप रे, किती मोठा अनर्थ झाला, चुकलं माझं। आणि तलवार म्यान मध्ये टाकली आणि वापस गेला। जमदग्नीचं शिर वेगळं झालेलं आहे, पण तिच्या जमदग्नीच्या छातीवर त्यांची पत्नी रेणुका पडलेली आहे। रेणुकाचा मुलगा परशुराम। मुलाची आठवण आली संकट काळी आपल्या आईला। कोणत्या आईला येणार नाही मित्रांनो? संकट काळी आठवण केली रेणुकाने। रेणुकाच्या छातीवर बाण लागलेला आहे, पण तिचा जीव अजून गेलेला नाही आहे। आवाज दिला परशुरामाला। परशुराम सत्य कैलास वैकुंठीमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करत होता महादेवाजवळ, त्याच्याजवळ शास्त्र हातात होत। आवाज दिला रेणुकाने, परशुरामा, परशुरामा, अरे विसरलास का रे? आमच्या आपत्ती आली रे। अरे तुझ्या वडिलांना मारलं रे, गायीला मारलं। आम्ही आमच्या गुफेमध्ये तपश्चर्या करत होतो, तरी सुद्धा आम्ही मदत करून सुद्धा या सहस्त्र अर्जुनाने आम्हाला मारलंय रे। परशुरामा, माझा आवाज येतोय तुझपर्यंत? विसरला तर नाही ना रे? गेला तर पुन्हा परत नाही आला, आमच्या संरक्षणासाठी नाही येणार तो? तिसरा आवाज दिला परशुरामा। तिसरा आवाज पोहोचला, महादेवाने ऐकला। महादेव सांगतो परशुरामाला, परशुरामा, तुमच्या आईवडिलावर आपत्ती आलेली आहे, तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागणार आहे। सांगितलं आपत्ती काय आहे? शस्त्र अर्जुनाने वदलेला आहे। शास्त्र हातातलं फेकून दिलं परशुरामानं, हातात पुराण घेतले। माझ्या आई वडिलाला ज्यांनी मारलाय ना त्यांना मी मारणार, त्यांना मी धडा शिकवणार। बस आला परशुराम मृत्यू लोकात।
आल्यानंतर शोधत आपल्या आईला, बघत इकडं तिकडं, सगळे शेव पडलेले, सगळे प्रेत पडलेले, सगळे मेलेले. त्या ठिकाणी आपल्या आईला बघत आहे परशुराम, पण आईचा आवाज नाही, काही नाही. मेलेले मूर्ते त्या ठिकाणी सोयीची करून बघितलं. आईला आवाज देतोय, आई अगं आई कुठेस तू? मी आलो परशुराम, अगं कुठेस तू? आई तुझा आवाज माझ्यापर्यंत येत नाही का? बोलला का माझ्यासोबत? बोलला तू कुठे आहेस? एक बारीक आवाज दिला, कारण तिची शेवटची अवस्था आहे, मुठीमध्ये तिचा जीव आहे, बस आता प्राण निघून जाणार आहे. आणि एक हवा आलेली आहे, आणि हवा आल्यामुळं तो आवाज परशुरामाजवळ पोहोचला, आणि त्या दिशेनं परशुराम पळत सुटला. या दिशेनं माझ्या आईचा आवाज आला, बस पळाला पळाला. आणि त्या ठिकाणी बघितलं आपल्या आईला, आणि आईला बघितलं. आईला बघितल्यानंतर बिलगला, आई कोणी मारलं? कोणी केलंय सगळं? पिताश्री, पिताश्रीचं शिर निवडलं. आई कोणी केलं काय? रडायला लागला. आई सांग कोणी केलं? आता जाऊन त्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. परशुरामा सहस्त्र अर्जुनाने वतलं रे, सहस्त्र अर्जुनाने आम्हाला मारलं. आई आत्ताच जाऊन त्या सहस्त्र अर्जुनाचा वध करतो. जर वध करणार नाही ना तर नावाचा परशुराम नाही. आई ही पृथ्वी 21 वेळेस जिंकून ब्राह्मणाला दान देणारा तो परशुराम तिचा मुलगा आहे. 21 वेळेस तरी पृथ्वी जिंकली होती. तुमच्याकडनं शेजारी जिंकणं होत नाही, गावातल्या एखादा दुश्मन जिंकणं होत नाही, तर त्यांनी पूर्ण पृथ्वी जिंकली होती. 21 वेळेस दान देऊन टाकली होती संतांना. त्या वेळेस त्या ठिकाणी काय प्रतिज्ञा घेतली? अरे मला माहिती आहे तू करणार आहेस, परंतु आमचा अंतिम संस्कार पहिल्यांदा कर, मग त्या परशुरा त्या सहस्त्र अर्जुनाचा वध कर. आणि आमचं देह अशा ठिकाणी ठेव की ज्या ठिकाणी कोणी ठेवलेलं नाही. पण आमच्या अंतिम संस्काराला सिद्धदत्तात्रय महाराज आले पाहिजे, आणि त्यांनीच आमचा अंतिम संस्कार केला पाहिजे. आई मी त्यांना कसं ओळखू ग? जे निर्जीव आहेत ना ते सजीव होतील. म्हणजे कावडीला कोण फुटेल हे कोण सांगितले? मेलेले आई वडील परशुरामाने कावडीमध्ये घेतले आणि निघाला. श्रावण बाळाने जिवंत आई वडील कावडीत घेतले होते, काही नवल नाही. यांनी मेलेले आई वडील घेतले, आणि मेलेल्या आई वडिलाचा अंतिम संस्कार तेव्हा करणार आहे जेव्हा श्री दत्तात्रय महाराजांची भेट होणार, आणि त्यांच्याच हाताने करणार आहे. बस चालला तो आई वडील घेऊन, मेलेले आई वडील घेऊन चालला. मित्रांनो निघाला, कित्येक दिवस फिरला. एक दिवस श्री दत्तात्रय महाराजांचा ताफा त्या ठिकाणी निघाला. एक झुळूक आली, चंदनाचा सुगंध आला, आणि त्या ठिकाणी शोधून शोधून परशुराम म्हणला श्री दत्तात्रय महाराज कधी मिळणार, आणि माझ्या आईवडिलाचं भेट अंतिम संस्कार कधी करणार? आणि तितक्यात झुळूक आली, चंदनाचा सुगंध आला. त्या दिशेनं तो कावड घेऊन जात आहे. पाहिलं तर पारधी वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी भेटलेले कोंब, आणि मग लगेच कोंब फुटले कावडीला, आणि ओळखलं. माझ्या आईनं कोण सांगितली हेच श्री दत्तात्रय महाराज आहे. त्या ठिकाणी कावड खाली ठेवली, श्री दत्तात्रय महाराजाला वंदन केलं. श्री दत्तात्रय महाराज म्हणतात अरे सरक सरक बाजूला, आम्ही ते नव्हे, आम्ही नाहीये. म्हणजे नाही महाराज तुम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत. बघितलं आमचा वेश कसा आहे? नाही महाराज तुम्ही श्री दत्तात्रय महाराज आहेत. पण कशावरून? माझ्या आईनं कोण सांगितले. कावडीला कोण निघाले, आणि मग मायादेवी म्हणती महाराज याचं काय आहे ते पूर्ण करा. महाराज माझ्या आई वडिलाचा अंतिम संस्कार आपल्या हाताने व्हावा, आणि तेही निसले कोरी भूमिकेला व्हावा, आणि म्हणून तुम्ही करावा. श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी ती प्रार्थना ती विनंती ऐकतात, आणि जमदाग्नी आणि रेणुका यांचा अंतिम संस्कार करतात. कुठे करतात? माहूर या ठिकाणी आहे ना. आज हे लोक जातात.
पण अंतिम संस्कार कोणी केला, भोगात ते पाव कोणी म्हटलं ना, एक मोखेशी दत्तात्रय महाराज त्यांनी वरदान दिलेलं आहे म्हणून भोगाला पावत आहे. म्हणून देव तो कोणता आहे हे लक्षात घ्या. तो श्री दत्तात्रय महाराज आहे, श्री कृष्ण महाराज आहे हे ध्यानात घ्या. त्या ठिकाणी नेला अंतिम संस्कार करायचा. श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं 8 तीर्थ आणावं लागतात. महाराज मला सहस्त्र अर्जुनाचा वध करायचा आहे आणि 8 तीर्थ कधी आणणार आणि कधी वध करणार. महाराज आपल्या श्रीचरणाला सर्व तीर्थ आहेत ना, कशाला मला इकडे तिकडे पाठवता. ठीक आहे, काढ बाण, मारला बाण. श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीचरणाच्या बाजूला बाण मारला, त्या ठिकाणी मार म्हटलं, मारल्या बराबर पाण्याचा बुडबुडा वर निघाला. सर्व तीर्थ तळ तयार झालं. आज ही ते सर्व तीर्थ तळ आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वंदन करता, तिथले विशेष तुम्ही आणता. हे जे माहूरचे विशेष आहेत ना, त्याला सर्व तीर्थ म्हटले गेले. ते श्री दत्तात्रय महाराजाच्या चरण स्पर्शाने त्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे. त्या ठिकाणी देवाचा वास आहे आणि सर्व तीर्थ तिथं आहेत. सगळं तिथं आहे त्या श्री दत्तात्रय महाराजाजवळ. अंतिम संस्कार केला आणि मग एक दगड घेतला. पुरल्यानंतर एक दगड घेतात आणि त्या वरती ठेवत असतात. असं केल्यानंतर आणि त्याच्यावर गुलाल वगैरे टाकत असतात. आणि मग एक दगड ठेवला आणि काय केलेलं आहे, सुरार्चन केलेले आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलं, भोगा ते पाव, भोगा ते पावली. आकाशवाणी झाली, तृप्ती नाही झाली आमची. आकाशवाणी आहे काय मित्रांनो, तुम्हाला माहितीये कंसाला आकाशवाणी झाली होती. देवकीचा 8वा गर्भ, 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. कोण आहे, कोण बोलत? आकाशवाणी आहे, सत्य बोलते आकाशवाणी. आणि म्हणून देवकीला काय बंदी खाण्यात टाकलं होतं आणि 8वा गर्भ मारण्याचा प्रयत्न केला. पण देव आहे तो, सर्वज्ञ आहे तो तर जन्मणार आणि ती भ्रष्टाचारी लोकांना मारण्यासाठी तर तो जन्म घेत असतो. आकाशवाणी झाली, तृप्ती नाही झाली आणि मग त्या ठिकाणी सुरार्चन केलं, भोगा ते पाव म्हटलं आणि मग शांती झाली. श्री दत्तात्रय महाराजांनी शांती केली. माहिती आहे, भोगा ते पाव म्हटलं म्हणून आजही लोक त्या ठिकाणी जातात. श्री दत्तात्रय महाराजांचं त्या ठिकाणी स्थान आहे. म्हणून मित्रांनो, देवाला मागायचं असेल ना तर प्रेम मागा, मोक्ष मागा, कैवल्य मागा. हे मागून काही फायदा होणार नाही, नाश पावणार आहे, विनाश पावणार आहे. हे मागूच नका, मला धन पाहिजे, मला प्रॉपर्टी पाहिजे, मला राज्य पाहिजे, मला नोकरी पाहिजे, हे काहीच मागू नका. देवाला सेवा मागा. मला साधू संतांची सेवा घडू दे, मला मार्गाची सेवा घडू दे, श्री दत्तात्रय महाराजांची सेवा घडू दे, हे मागा मित्रांनो. आणि मागितल्यानंतर देवा मला तू पाहिजे, मला दुसरं काहीच पाहिजे नाही, हे मागा मित्रांनो. हेतुक करू नका, निर्हेतुक करा. आपला भाव तर महत्वाचा आहे. त्यांनी भावामुळं त्या ठिकाणी आपल्या हातावर इंगळ घेतलं, ऊट टाकला, त्या ठिकाणी धूप दाखवलं, देव प्रसन्न झाला. पण देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे त्याला नाही कळालं. मागितलं पण स्वार्थाचं त्या ठिकाणी काही कामाचं नाही मित्रांनो. स्वार्थ तो अर्थ, अर्थ तो परमार्थ पाहिजे. पण तुम्ही स्वार्थ तो अर्थ म्हणजे आर्थिक परिस्थितीला तुम्ही स्वार्थ केलेला आहे, परमार्थ तुम्ही स्वार्थ नाही केला मित्रांनो. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्मतो, पुन्हा पुन्हा मरतो. आपण या जन्मरूप चक्रातून मुक्त होण्यासाठी अशी क्रिया करा की ती निर्हेतुक पाहिजे, देवापर्यंत पोहोचली पाहिजे. देवाला मागायचं तर देवा मला आपलं कैवल्य पद पाहिजे, हे मागा. अशा प्रकारे तुम्ही हा पंचावतार उपहार या ठिकाणी केलेला आहे, ही भावक्रिया या ठिकाणी केलेली आहे. आज ही क्रिया तुम्ही केली, देवाला प्रार्थना करा की महाराज आम्हाला तुम्ही पाहिजे. ही आमची क्रिया स्वीकारात घ्या, साधू संतांची सेवा घडू द्या, आमच्या मनामधले दुर्गुण बाजूला करा आणि सुगुण आमच्यामध्ये उगू द्या. आणि म्हणून त्या देवाला प्रार्थना करा. आजपर्यंत त्या ठिकाणी असं केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी
अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी जामनाने पाप कल्पिला ते मन तुला दिले मी दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले ही वाचा तुला दिली मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझानी झालो पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।